ऊस परिषद ही शेतकऱ्यांची पंढरी असून शेतकऱ्यांनी ती चुकवू नये असं आवाहन राजू शेट्टींनी केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24वी ऊस परिषद जयसिंगपुरात होतीये। या परिषदेसाठी राजू शेट्टींनी राज्यभरात शेतकरी मेळावे घेऊन आखणी केली आहे। मागच्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रातून ऊस परिषदेला चांगलाच पाठिंबा मिळतोय। मागच्या 24 वर्षात स्वाभिमानीत देखील फूट पडली। अनेक महत्त्वाचे शिलेदार राजू शेट्टींना सोडून गेले, पण ऊस परिषदेला मिळणारा पाठिंबा वाढतोच आहे। यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होतोय। राज्यात अतिवृष्टीने सर्वच पिकांची पूर्ती नासाडी झाली आहे। ऊसाच्या वाढीवर देखील अतिवृष्टीचा फटका बसलाय। त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसाठी प्रति टन कपात करण्याच्या रकमेत 15 रुपये वाढ करण्यात आली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या ऊस परिषदेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागले। नेमकी ही परिषद केव्हापासून सुरू झाली, आतापर्यंत झालेल्या निर्णयांचा शेतकऱ्यांना फायदा झालाय का आणि ऊसाचं राजकारण येत्या निवडणुकात कितपत प्रभावी ठरेल हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। कारखान्यात ऊसाची पहिली मोळी पडली की शेतकरी सुखावतो, 4 पैसे मिळतील या आशेने मागच्या 1.5 वर्षापासून उभा केलेला ऊस गाळपाला पाठवण्यासाठी तयारी करतो। मात्र बहुतांश वेळा साखर कारखान्यांची काटेमारी, पहिला हप्ता वेळेत न मिळणं, रिकव्हरी कमी करणं अशा लाख भानगडींमुळे योग्य परतावा मिळत नाही। हे चित्र बदलावं, शेतकऱ्यांनी त्यांनी मेहनतीने पिकवलेल्या ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषद घेण्याचं ठरवलं। या वर्षीचं हे 24वं वर्ष। स्वाभिमानीचं राजकारण हे बऱ्यापैकी ऊस या पिकाभोवती फिरतं। पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी ऊस पिकवतो। ऊसाच्या लागवडीपासून ते तोडणीपर्यंत मोठी आर्थिक उलाढाल या ऊस पट्ट्यात होत असते। ऊसाच्या तोडणीनंतर खऱ्या अर्थानं राजकारणाचा संबंध येतो। सहकारी असो किंवा खाजगी साखर कारखाने असोत, जो कारखाना चांगला दर देतो, वेळेवर शेतकऱ्यांचे पैसे देतो, त्याचा थेट फायदा निवडणुकीत होतो। त्यामुळे विधानसभा मतदारसंघाचे आमदारच तुम्हाला साखर कारखान्यांचे चेअरमन असलेले दिसतात। आता हे सगळं ठीक आहे, पण मग दरवर्षी ऊसाच्या दरासाठी का परिषद घ्यावी लागते, आंदोलनं का करावी लागतात? तर हे सगळं पाहण्याआधी ऊसाला मिळणारा दर कसा निश्चित केला जातो ते पाहू। कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीनुसार ऊसाला FRF म्हणजे रास्त आणि किफायतशीर मूल्य जाहीर केलं जातं। ऊसाचा FRP हा वेगवेगळ्या घटकांवर ठरवला जातो। ऊसाला येणारा उत्पादन खर्च, कृषी मालाच्या किमतीचा खर्च असं बरंच काही विचारात घेऊन FRP जाहीर केला जातो। यासाठी रिकव्हरी म्हणजेच उतारा देखील लक्षात घेतला जातो। ठराविक किलो ऊसापासून निघणारी साखर म्हणजेच रिकव्हरी किंवा उतारा। आता ही रिकव्हरी यंदाच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात 10.25% गृहीत धरून 3550 रुपये दर गृहीत धरला जाणार आहे। आता एवढं सगळं असताना मग किमतीसाठी संघर्ष करायचा मुद्दा उरतोच कुठे असं वाटू शकतं, पण ऊसाच्या भावाचं गणित वेगळं आहे। मागच्या काही वर्षात 650 रुपयांनी FRP वाढवल्याचं केंद्र शासनाचं म्हणणं आहे, परंतु ही FRP तोडणी, ऊस वाहतूक आणि रिकव्हरी बेस वाढवण्यात गेल्याचं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे। मागच्या 5 वर्षात साखरेचे भाव वाढलेत, खते, बी बियाणे, कीटकनाशके यांचेही भाव वाढलेत। असं असताना 5 वर्षापूर्वी ऊसाचे जे भाव होते तेवढेच राहिलेत, मग वाढलेला FRP गेला कुठे असा प्रश्न शेट्टींनी उपस्थित केलाय। याच्या पुढे जाऊन त्यांनी काटामारीचा आणि रिकव्हरी चोरीचा मुद्दा पुढे आणलाय। 1966च्या साखर नियंत्रण कायद्यानुसार कारखान्यांनी 14 दिवसात ऊसाची बिलं देणं बंधनकारक आहे। असं असताना शेतकऱ्यांना तेवढ्या कालावधीत बिल मिळत नाही। आता हे झालं दरासंबंधीचे मुद्दे। विषय राहिला ऊसाच्या अनुषंगाने जे राजकारण चालतं त्याचा। सहकार हा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पाया राहिलाय। मात्र गेल्या काही वर्षात भरमसाठ कर्जाच्या ओझ्याखाली सहकारी साखर कारखाने लिलावात काढले जातात। त्याचं ताजं उदाहरण म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री। गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला हा कारखाना नुकताच ओंकार ग्रुपला विक्री केल्याचं उघड झालंय। आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। यासोबतच ऊसाची घटती उत्पादकता, व्यवस्थापनाचा वाढलेला खर्च यामुळे साखर उद्योग संकटात सापडलाय। अशा परिस्थितीत संकटात संधी शोधत विशेष आर्थिक मदत देऊन कारखानदारांना सत्ताधारी पक्षात घेण्याचे उद्योग सुरू झालेत। इथेनॉल आणि अन्य उत्पादनांवर दिलेला भर यामुळे देखील साखर उद्योगापुढे आव्हान निर्माण झाली आहे। आर्थिक अरिष्टात सापडलेला कारखाना टिकवण्यासाठी येन केन प्रकारे का होईना सत्ताधारी पक्षाच्या पंक्तीला बसावं लागतंय। असं केल्याने फायदा होतोय हे लक्षात आल्याने बऱ्याच जणांनी शांत झोप लागावी यासाठी सत्ताधारी पक्षांचा आधार घेतलाय। त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर नुकतेच भोरचे माजी आमदार यांनी भाजपात प्रवेश केलाय। त्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला तब्बल 476 कोटींची कर्ज हमी देण्यात आली आहे। विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी देखील सत्तेतील मंडळींच्या कारखान्याला कर्ज उपलब्ध करून दिलासा देण्यात आलेला।
मागील वर्षी राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सरकारकडे खेळत्या भांडवलावर कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता। त्यावेळी सत्ताधारी पक्षांना समर्थन करणाऱ्या साखर कारखान्यांची समितीने निवड केली होती। हे सगळं सुरू असताना कारखान्याचा सभासद असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा विचार केला जात नाहीये। या अनागोंदीत देखील एआयच्या माध्यमातून ऊसाची उत्पादकता वाढवण्याचे यशस्वी प्रयोग शेतकरी करतायत। साखर उद्योगाच्या अनुषंगाने लक्षात घेण्याचा आणखीन एक मुद्दा म्हणजे हवामान बदल। ऊस हे मुळातच जास्त प्रमाणात पाणी लागणारं पीक, त्यातच अनियमित असलेला मान्सून आणि हिवाळा यामुळे ऊसाची उत्पादकता कमालीची घटली आहे। पीक पद्धतीत बदल करण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञ करतायत, परंतु खात्रीशीर पैसे मिळणारं पीक म्हणून शेतकऱ्यांनी ऊसाला प्राधान्य दिलंय। त्यामुळेच मराठवाडा आणि विदर्भासारख्या कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात देखील ऊसाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला पाहायला मिळतो। यामुळे निमित्त जरी राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेचं असलं तरी साखर उद्योग, सहकारी साखर कारखाने आणि त्यांच्या भोवती चालणारं राजकारण यांचा कुठेतरी मेळ बसवून तोडगा निघणं गरजेचं होऊन बसलंय। राजू शेट्टींनी सुरू केलेल्या ऊस परिषदांना सुरुवातीला वाढता पाठिंबा मिळाला, त्यानंतर कारखान्यांनी देखील वेळोवेळी योग्य ते बदल केलेत, पण अजूनही दराच्या बाबतीत, वजनाच्या बाबतीत अनेक त्रुटी बाकी आहेत। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काटा मारणारे कारखाने माहीत असल्याची कबुली दिली आहे। साखर उद्योगातील अनागोंदीबाबत याहून दुसरा पुरावा आणखीन कोणता असू शकतो? कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर भागात ऊस परिषदेने वातावरण फिरू शकतं। त्यातूनच विरोधी पक्षांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात घेतलेली भूमिका यामुळे देखील राजू शेट्टींना शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळालाय। त्यामुळे साखर उद्योग टिकवण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकऱ्यांसहित एकूणच सहकारी चळवळीचा कणका पडलाच समजा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि लगाव बत्तीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।